ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात सफारीला जाणार आहात का? मग कोर आणि बफर झोनमधला फरक नक्की समजून घ्या. कोर झोन म्हणजे काय? ताडोबाचं कोर क्षेत्र सुमारे 635 चौरस किलोमीटर आहे. हा ताडोबातील सर्वात संरक्षित भाग आहे. इथे मानवी वस्ती नाही, फक्त दाट जंगल आणि वन्यजीव. वाघ, बिबटे आणि इतर प्राणी इथे मुक्तपणे फिरतात. मोहर्ली, कोलारा, झरी, नवेगाव, पांगडी आणि खुटवंडा हे कोर झोन आहेत. इथे वाहनांची संख्या मर्यादित असते आणि वाघ दिसण्याची शक्यता जास्त असते. बफर झोन म्हणजे काय? बफर क्षेत्र सुमारे 1125 चौरस किलोमीटर आहे. हे कोर झोनच्या आजूबाजूला संरक्षणात्मक पट्ट्यासारखं पसरलेलं आहे. इथेही वाघ मुक्तपणे फिरतात. या भागात काही गावं आहेत आणि लोक जंगलावर उपजीविकेसाठी अवलंबून आहेत. जुनोना, बेलारा, मदनापूर, केसरघाट, पांगडी आणि निमधेला हे बफर झोन आहेत. हे क्षेत्र वर्षभर खुले असतं. महत्त्वाचं लक्षात ठेवा, वाघ सीमारेषा पाळत नाहीत. कोर आणि बफर दोन्ही झोनमध्ये वाघ दिसतात. फक्त कोरमध्येच वाघ दिसतात हा समज चुकीचा आहे. तुम्ही कोणता झोन निवडाल? कॉमेंटमध्ये नक्की सांगा.